नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. श्री महेश सोनावणे यांनी लिहिलेल्या आनंद तरंग या ललित लेखाचे मी आज अभिवाचन करते. आनंद तरंग. जुनी कागदं चाळताना मी कधीतरी संग्रही असावं म्हणून ठेवून दिलेलं एका मासिकातल्या लेखाचं कात्रण सापडलं. सप्टेंबर 2006चा तनिष्काचा तो अंक असावा, कारण त्या पानावर तेवढाच संदर्भ मिळाला. कोण लेखक की लेखिका, बहुधा लेखिकाच असावी. बरंच शोधलं, पण त्या पानावर तेवढं मात्र मिळालं नाही. पण खरं सांगतो, ते लिखाण माझ्या मनाला आत्तापर्यंत इतकं भिडलंय की माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचं ते प्रतिबिंब म्हणून ते माझ्याजवळ असायलाच हवं असं अगदी आतून जाणवलं. किंबहुना माझ्यासारख्या अनेक जणांनाही अशी अनुभूती येत असावी याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच ती पानं इकडे तिकडे कुठेतरी गहाळ होऊन जाण्यापेक्षा ते लिखाण जसेच्या तसे लिहून काढावं अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात आली. त्या कुणा अनामिक लेखक किंवा लेखिकेची मी मनोमन क्षमा मागितली आणि तो शब्दनशब्द पुन्हा वहीत लिहायला घेतला. म्हटलं तर हे लिखाण जरी माझं लिहिलेलं नसलं तरी मला जे त्यातून कळलं, मला जे भावलं, जाणवलं, ते सगळं मी इथं उमटवायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच हे लिखाण मला माझं वाटतं. कारण शेवटी लिखाण म्हणजे तरी काय ना, जे आपल्या मनाला जाणवतं तेच कागदावर उमटवता येणं. मला खात्री आहे की तो अनामिक लेखक किंवा लेखिका कधीतरी माझ्यासमोर येऊन उभे येतील आणि मग आमची मनामनांची भेट होईल. खूप दिवसांनी परवा परत नव्यानं पाहावा तसा राज कपूरचा मला खूप आवडलेला मेरा नाम जोकर पाहिला. खरंच आत्ता तो पाहताना नव्यानं कितीतरी गोष्टी कळल्या. त्या वयाच्या टप्प्यात कसं नेमकं तेवढंच कळत राहतं बघा. कॉलेजला असताना नवा कोरा मेरा नाम जोकर पाहिला होता. तेव्हाही त्यातली निखळता, उत्कटता मनाला तीव्रपणे भिडली होती. पण ती तेव्हा ना त्या 3 वेळा प्रेमभंग झालेल्या एका कलावंताची शोकांतिका इतकंच कळलं होतं. किंवा ढोबळ मानाने एक कलावंत आणि त्याला दगा देणाऱ्या 3 स्त्रिया, ही अशी स्टोरी या शब्दात मावेल अशी पण कलात्मक पद्धतीनं जाणवणारी ती कथा वाटली होती. पण जसं जसं जगणं होत गेलं तसं तसं त्यातलं वैफल्य, माणसाचं माणसांमधलं गुंतणं आणि तुटणं, त्यातला तीव्र शोक, दुःख, मनस्वी जगणाऱ्यांची होणारी फरफट ही सगळी जाणवत गेली. आणि आता पुन्हा नव्या वयाच्या, म्हणजे जुन्या वयाच्या किंवा प्रौढ वयाच्या का म्हणाना, त्या चष्म्यातून 4 पावसाळे पाहिल्याच्या अनुभवातून आणि काही आयुष्यविषयक झालेल्या आकलनाच्या माध्यमातून हा सिनेमा नव्या दृष्टीनं पाहिला तर राज कपूर खरंच थोरच वाटला. तो रोमॅन्टिक होता. प्रेम या एका वैश्विक मूल्यांवर श्रद्धा ठेवून त्याने सारी कला निर्मिती केली होती. तो शोमॅन होता, कलासक्त होता. संगीताचा त्याला कान होता, सौंदर्य दृष्टी होती, मोठा अभिनेता होताच तो. हे सगळं राज कपूरविषयी लिहिलं गेलं, म्हटलं गेलं, बोललं जातंय, अजूनही ते बोलतात, हे सगळं खरंच आहे. पण आज पुन्हा एकदा मेरा नाम जोकर पाहताना जाणवली ती त्याची आयुष्याविषयीची प्रचंड समज. माणसामधली ती नात्यांची गुंतागुंत, त्यांची गुंतवणूक, नात्यांचा मृत्यू, त्यातली अटळता, अपरिहार्यता आणि त्या सगळ्यांमध्ये दारुण अनुभवांसकटही जगावंच लागण्याची मधली सक्ती. शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन हे केवळ कलावंताला कलेच्या संदर्भात लागू पडणारं तत्त्वज्ञान नाही, तर अख्ख्या मानवजातीच्या वाट्याला आलेली ती नियती आहे. आणि हे राज कपूरला जाणवलेलं सत्य मला आज जाणवते. तेवढ्यासाठीच, ते कळण्यासाठी मला स्वतःलाही कदाचित तेवढंच जगावं लागले, सगळं अनुभवावं लागलंय. ते म्हणतात ना, एकतरी ओवी अनुभवावी, असं त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे, जगणं आहे, ते अनुभवायला लागलेलं आहे. आणि या सगळ्याशिवाय ना याचं आकलन होतच नाही. सह अनुभव याशिवाय निर्माण होत नाही.
जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. यामधली माणसाची नियतीला शरण जाण्यातली अगतिकता आणि शोकांतिका राज कपूरला किती तीव्रतेनं जाणवली होती. इसके सिवा जाना कहा, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, हे वाक्य सतत आणि सतत डोक्यावर आघात करत राहिलं, अगदी घणाघाती. स्वातंत्र्य जगण्याचं नाही, स्वातंत्र्य मरणाचं पण नाही. हातात जेवढे पत्ते येतील तेवढ्या सहज डाव खेळायचा. सगळ्या नकोशा गोष्टी सतत जगत राहण्याची केवढी मोठी शिक्षा असते खरं तर. केवढा तरी पसारा मांडायचा, नको असलेल्या नात्यांचा फेर भोवती सोसत राहायचा, नको असलेल्या माणसांमध्ये रोज मिसळायचं, नको असलेले शब्द उच्चारायचे, नको असलेले व्यवहार करायचे, नको असलेले पांचट फालतू जोक ऐकायचे, नको असलेल्या घाण राजकारणी चिखलात दिवसभर डुंबून बसायचं, नकोशा गर्दीतून वाट काढत रोज वाहन चालवायचं, नको असताना जबरदस्तीनं सामाजिक प्राणी व्हायचं. कुणीतरी दार वाजवतं आणि आपली लिहिण्यात वाचण्यात लागलेली समाधी ही अचानक भंग पावते. पण दार उघडावंच लागतं. दार उघडलं की छान फ्रॉक, गळ्यात मोत्याची माळ, हातात मोत्याच्या बांगड्या आणि केसात त्या मोगराचा गजरा माळलेली चिमुरडी बघून मन हरकतं. काहीतरी छान गप्पा माराव्याशा वाटतात मग तिच्याशी. लगेच तिच्या इतकंच लहान व्हावंसंही वाटतं. पण दुसऱ्याच मिनिटाला चिमुरडी अगदी पोख्तपणे म्हणते, काकू आज संध्याकाळी आमच्याकडे हळदी कुंकवाला या हां. अशा आणखी तिघी चौघी येऊन हळदी कुंकवाचं आमंत्रण मोठ्या काकूला देऊन जातात. मग मात्र अंगावर काटा येतो. अख्खी संध्याकाळ हळदी कुंकू घेत ते आपलं खोटं खोटं हसत साडी आणि दुसऱ्याच्या दागिन्यांची स्तुती करत मग फिरावं लागतं. त्यासाठी एखादी जरीची साडी, गळ्यात कानात दागिने ते सगळे सोपस्कार करावेच लागतात. समजा आपल्याला आपलं आयुष्य कशा तऱ्हेनं व्यतीत करायचं यासंबंधीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं कुणी, किंवा ते स्वातंत्र्य आहे असं जर गृहीत धरलं, तरीसुद्धा ज्या प्रकारचं आयुष्य आपण निवडू त्यात आपण खरंच पूर्ण समाधानी राहू शकू? आपण निवड करणार ती कशातून? विचार करा हां, आपण निवड करणार ती कशातून? कारण तेव्हा कोणते कोणते पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असणार आहेत? समजा मी ठरवलं की माझ्या लेखी पैसा काहीच नाही, मी धिक्कार करते त्या पैशापाठीमागं, नोकरीपाठीमागं धावायला लागणाऱ्या माझ्या आयुष्याचा, असं वगैरे अगदी मी जोरात म्हटलं, किंवा एकही पैसा न मिळवता, काही गरजाच न ठेवता, लौकिक प्रतिष्ठेच्या कुठल्याही कल्पना न ठेवता मी मला हवं तसं दिवसाचं प्लॅनिंग करेन आणि जगेन त्याप्रमाणे. हे असं जोरात म्हटलं तरी ते शक्य आहे का पूर्णपणे? मुळात अजिबात गरजा नसणे हीच गोष्ट शक्य आहे का आजकालच्या रोजच्या जगण्यामध्ये? आपल्या गरजा किमान पातळीवर खरोखर आणू शकू आपण? चैनीत मजेत पैसा उडवणार नाही हे ठीक आहे, अहो पण रोजच्या जगण्यालाही केवढा तरी पैसा लागतो ना हल्ली. किती गोष्टी असतात. बाहेर पडायचं, कुणाला भेटायचं, लायब्ररीत जायचं, निसर्गात भेटायला जायचं, ट्रिपा करायच्या, तर वाहनं आली, प्रवासासाठी खर्च आला, त्यासाठी पैसा, घरात मोकळीक हवी, दैनंदिन कामं, घरातलं रुटीन, ह्यातनं वेळ मिळवायचा म्हणून मोलकरणी, नोकर, सगळं सगळं आलं. आणि मग हे नको असेल तर वॉशिंग मशीन, डिशवॉशर हे घ्यावं लागतं. ते घेण्यासाठी पुन्हा पैसा. या सारापैकी काही पसंत नाही आहे असं म्हटलं तरी त्यातलं काहीतरी एक निवडावं लागतंच ना. म्हणजे आवडीनिवडीचं स्वातंत्र्य किती मर्यादित उरतं ना. पैसे तर मिळवावे लागणारच आणि मग त्यासाठी मनाविरुद्ध कामही करावं लागणारच. नोकरी करावी लागणार. मग त्या पाठोपाठ नोकरीमधल्या सगळ्या तडजोडी ह्या आलाच. हे कसलं स्वातंत्र्य? अपॉर्च्युनिटी कॉस्ट वगैरे म्हणतात ती हीच का? म्हणजे शेतात गहू काढायचा म्हटला तर द्राक्ष पिकवता येणार नाहीत आणि द्राक्ष काढायची म्हटली तर गव्हावर फुली मारावी लागणार. म्हणजे मानवी स्वातंत्र्य हे जन्मतःच एका मर्यादेत बांधलेलं आहे.
तुम्ही कुठल्या घरात जन्म घ्यावा, कुठल्या आईबाबाच्या पोटी जन्म घ्यावा हे तुम्ही नाही ठरवू शकत. म्हणजे जगण्याच्या सुरुवातीपासूनच गोची. तुम्हाला लाख वाटेल हो की आपला जन्म एखाद्या संपन्न, सुखी, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ कुटुंबात संपन्न समृद्ध देशात व्हावा, जिथं जाती धर्माचा अडसर नको, स्वातंत्र्यावर गदा नको. पण तुम्ही झोपडपट्टीत, आई मोलकरीण, बाप हमाल अशा जर घरात जन्माला आला तर त्यात तुमचा काही इलाज असणार आहे का? अहो, मुळात हा विचार करेपर्यंत तुम्ही जन्मून 20 वर्ष झालेली असतात. आणि मग काय, तोपर्यंत स्वतःच्या जगण्याच्या संघर्षात तुमची अर्धी अधिक उमर अजून खर्ची पडणार असते, किंबहुना सगळी उमरही जाणार असते. कदाचित त्याची तुम्हाला जाणीवही होत नाही. लाखो करोडो किड्यामुंग्यांप्रमाणे जगतायत जीव, केवळ जिवंत राहण्यासाठी आटापिटा करत. अशा सगळ्यांना कोणत्या निवडीचं स्वातंत्र्य देणार आहोत आपण? त्यांनी कोणत्या निवडीच्या स्वातंत्र्याचा विचार करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे? हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे सगळं. तुम्ही निवड करत राहता त्यातली त्यात. पण काही वर्षांनी तुमच्यातच बदल होतो म्हणा, किंवा परिस्थिती बदलते म्हणा, किंवा आपले अंदाज चुकल्याचा अनुभव येतो म्हणा, पण काही काळानं तुम्हाला तुमच्या निवडीचीही खंत वाटू लागते. जे स्वीकारलं ते नकोच होतं, किंवा जे नाकारलं ते खरं तर हवं होतं. हा अनुभव आला असेल ना? पण हे असले अनुभव बरंच जगणं झाल्यावर आले तर काय करायचं? तुम्हाला तुमची निवड आधीच लख्ख करणार आहे असं गृहीत धरून आपण बोलतो बऱ्याच वेळेला. पण अशी लख्ख जाणीव होते का कधी आपल्याला? आपण आपल्यालाच खुणावत असलेल्या निवडीवर, पर्यायांवर इतक्या गंभीरपणे विश्वास ठेवू शकतो? संभ्रम पडतच नाही का कधी? जगण्याचा हा सगळा ओघ कधी कधी नव्हे तर रोज, अगदी रोज अंगावर येतो. सकाळी उठून आरशात चेहरा पाहिला की कधी कधी स्वतःलाच भयाण वाटायला लागतं. दात घासायला सुरुवात केली की समोर एक पूर्ण दिवस गेल्या अनेक वर्षांमधल्या असंख्य दिवसांसारखा समोर उभा राहतो. निरर्थकपणे काल केलेल्या गोष्टी आज सगळ्या परत त्याच करायच्या, उद्या, परवा, तेरवा, रोज रोज मरेपर्यंत तेच. कशासाठी? काय मिळवतो आपण ही रोजची अशी धावपळ करून? उरापोटी राबून, रक्त ओकून, वासना इच्छांमध्ये स्वतःला माखून घेऊन, कधी कुणाचा मत्सर द्वेष करून, कुणाचं कधी काही हडप करून. कशासाठी करायच्या या दिवस रात्रीच्या या झेरॉक्स कॉप्या? आणि मुख्य म्हणजे कसा निभवायचा आजचा दिवस? अख्खा मारू का दांडी ऑफिसला? पण त्या तरी किती मारणार ना? रोज वाटतं नको जायला आज. मस्त वाचावं, छान लिहावं, मनसोक्त लोळावं, गाणी ऐकावं आणि अगदी एकटं, अगदी आपलं आपण एकटं असावं. मी टाईम. घराचं दार किलकिलं करून सुद्धा डोकावू नये बाहेर. तसंच मनाचंही दार बंद करून बसावं आणि मनाच्या आत उतरावं. तळघरात आणि त्या तळघरातल्या अनोख्या चिजा घेऊन न्याहाळाव्यात, कुरवाळाव्यात. शोध घ्यावा आणि हळूच रिकामा करावा तो तळघरातला खजिना. स्वतःच्या आत एक गुहा खोदावी आणि त्यात समाधिस्थ होऊन जावं. पण दिवस तसं होऊ देत नाही. आत गुहेत लपून बसायला निघालेल्या आपल्याला तो बखोटं धरून बाहेर काढतो आणि परत जगायला लावतो. यातनं सुटका नसते. समाज नावाच्या मृत्यूगोलाच्या चाकोरीच्या मोटारसायकलवर आपल्याला परिस्थिती सोडून देते. किक मारून रडत राहून घोड्यावर बसल्यासारखे आपणही काहीही न करता फिरत राहतो त्या गोलात. वर खाली, खाली वर, गोल गोल गरगरत राहतो. आणि मग आपसूक बदलले जातात आपले गिअर. कमी जास्त केला जातो ॲक्सिलेटर आणि जिवंत राहण्याच्या धडपडीतून फिरत राहतो आपण या मृत्यूगोलात. खरं तर आपण काही
कृती केली नाही, सोडून दिले ॲक्सिलरेटर. गिअरवरचे हातपाय यांनी सगळं झोकून दिलं, स्वतःला चाकोरी जाईल तिकडे सोडून दिलं, तर क्षणात सुटू आयुष्यातून, या जगत राहण्याच्या शिक्षेतून. पण कुठेतरी जगण्याची खोल इच्छा जागी असेल तर ती मात्र विविध कृती करून घेते आपल्या हातून. आणि ती इच्छा आपल्याला जगवत ठेवते आपल्या मृत्यूपर्यंत. मग करायचं कसं? तसंच करायचं. सोडून द्यायचे मोटरसायकल चालवणारे हातपाय, होऊन जायचं नियतीच्या अधीन. पण साऱ्यांनीच असं केलं तर? आयुष्यातल्या निरर्थकवाचं ओझं वाटून माणसांनी पटापट आत्महत्या केल्या तर ते योग्य ठरेल का मानवी जीवनाच्या संदर्भात? नाही, कधीच नाही. माणसाच्या रक्ताच्या पेशीत मरणाची नाही तर जगण्याची ओढ असते, आणि तीही तीव्रतम. ही जिगविषा माणसाच्या रक्तात खोल दडली आहे आणि तीच शेवटी खरी असते. तीच माणसाला जगवते. अहो, नुसतं जिवंत ठेवत नाही तर आनंदपूर्ण, अर्थपूर्ण बनवते. शून्यत्व तर असतंच, पण त्यातच आपल्या अस्तित्वानं, कृतीने आपणच अर्थ भरायचा असतो. अगदी शंकराचार्यांनी सुद्धा ब्रह्मसत्यम जगत मिथ्या असं तत्त्वज्ञान सांगितलं असलं तरी जग हे सगळ्या लौकिक हेतूंसाठी सत्यच आहे असंही त्यांनीच सांगितलंय. त्यामुळे जगण्याच्या प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक पर्यायात, प्रत्येक वळणावर आनंद भरायचा असतो तो फक्त आपणच. नकोशा वाटणाऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत समरसून गेलो की त्याच गोष्टींच्या पूर्णतेच्या, पूर्ततेच्या समाधानानं मग ते आपल्याला खुणावतात, सुखावतात. घडा रिकामाच असतो, पण झुळझुळणाऱ्या झऱ्यात उतरून घागर बुडवली की तृप्तीनं भरभरून ओसंडून लागते ती, आणि तृषार्त शरीर मनाला अंतर्बाह्य थंडावा देत राहते. ही जाणीव खरंच फार सुखकर असते. जगण्याच्या प्रवाहात आनंदाचे तरंग उठणारे, निर्मळ आनंदाचे डोह शोधण्याच्या ध्यासात आयुष्य सुफळ संपूर्ण होऊन जातं. पेला अर्धा रिकामा आहे याचा दुसरा अर्थ पेला अर्धा भरलेला आहे हे आपल्या बुजुर्गांनी सांगून ठेवलंय कितीतरी आधी. ते काय उगाच? जेव्हा जेव्हा शुष्क, निराश होऊन मी नुसताच बसून राहिलेलो असतो, तेव्हा त्या विमनस्क अवस्थेत हा लेख वाचला की मला नेहमीच मनाला एक तरतरी येते, उल्हास संचारतो आणि मी पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागतो. आनंद तरंग. लेख कसा वाटला, सादरीकरण कसं वाटलं नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.